परिस्थितीवर मात करत अनेकांनी आज यशाला गवसणी घातलेली अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील। तसंच पुण्यातील सांगवी परिसरात राहणारा सुमित भोसले हा गेली 18 वर्ष झालं कुस्ती खेळतो। हा खेळ खेळत असताना त्याला अनेक संकटाचा सामना देखील करावा लागेल। तशी घरची आर्थिक परिस्थिती नसताना देखील नुकतंच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवले। राष्ट्रीय पातळीवरती खेळणारा हाच पैलवान आता रशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। तर त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आपण सुमितकडूनच ऐकणार आहोत। नमस्कार, मी आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान सुमित भोसले, पिंपरी चिंचवड। माझं गाव मूळचं सांगवी आहे, सांगवीचा आहे मी। तर कुस्ती सुरुवात मी 2005 ला केली होती। 2005 पासून मी व्यायाम करायचो। 2009 ला मी महाराष्ट्र केसरीची ट्रायल होती, तेव्हा माझं मेडल बसलेलं, दुसरा नंबर आलता। त्यानंतर 2011 ला मेडल बसलं। तर तिथपर्यंत माझं टी शर्ट घालायचो मी आमच्या स्कूलचं तालमीतलं। माझ्या टी शर्टच्या मागे सांगवी लिहिलेलं असायचं, सांगवीची तालीम म्हणून। सुरुवात माझी सांगवी गावापासून सुरू झाली। टी शर्टावर सांगवी लिहिलेलं असायचं, पुढे सांगवीच्या तालमीचं नाव। इथं जी सुरुवात झाल्यानंतर मी पिंपरी चिंचवडकडनं महाराष्ट्र केसरीला खेळलो। मी 7 अधिवेशन खेळलोय, फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन दोन्ही प्रकारचे 7 अधिवेशन खेळलोय मी। तर पिंपरी चिंचवड मागं पाठीच्या मागं नाव असायचं, पण त्याच्यामध्ये बदल होत गेला। आग्राला तर मी नॅशनल खेळलो, युपीचं जे आहे नॅशनल खेळलो मागच्या वर्षी, तर गोल्ड आहे मला नॅशनलला 70 किलो फ्रीस्टाईलला रेसलिंगला। तर माझ्या पाठीमागं महाराष्ट्र लिहिलं होतं की हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे म्हणून। आता पण मी वेल्ट रेसलिंगची नॅशनल चॅम्पियनशिप खेळलो, तेव्हा माझ्या पाठीवर देखील महाराष्ट्रच लिहिलं होतं। मला आता प्राऊड वाटतोय की माझ्या बॅकला इंडिया लिहिलेलं आहे आणि मी एक भारताचं प्रतिनिधित्व करतोय। तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच मला भारताकडनं खेळलं हे खेळायला सांगताना खूप प्राऊड वाटते। कारण की जेव्हा माझं त्यांनी मेजरमेंट घेतलं भारताचं, तेव्हा खूप म्हणजे प्राऊड फील झालं की आज इंडियाचं कडनं मी खेळतोय, मला इंडियाचं ब्लेझर भेटतंय। आणि हा आनंद म्हणजे ही गोष्ट अशी की तुमच्याकडे कोटी रुपये जरी असले तुम्ही ही विकत नाही घेऊ शकत। म्हणजे ते ब्लेझर प्रत्येकाला नाही भेटत, ते ब्लेझर आज मला भेटणार आहे। मला असं वाटतं की गोरगरीब घरातील खेळाडूंना देखील हे भेटावं आणि स्थानिक भागात त्यांना पाठिंबा मिळावा। आपल्या महाराष्ट्राला 1952 पासून मिळालं नाही, आज 2023 चालू का नाहीये? मी लय गरिबी जवळनं बघितलेली, म्हणजे मला माहिती गरिबी काय असते। एवढा त्रास झालेला आहे मला सुद्धा, इंजुरी झाली, हे झालं ते झालं। पण मला असं वाटतं की इतिहास पराभूताची देखील नोंद घेतो, पराभवाची सुद्धा नोंद घेतो। तुमच्या संघर्षात दम पाहिजे, तुम्ही संघर्ष जर केला तर असं वाटतं की कुठलीच गोष्ट अशी नाही जी शक्य होऊ शकत नाही। तर परिस्थिती वगैरे काय नसतं, गरीब आहे असं तसं, ही कारणं झाली मला असं वाटतं। तुम्ही परिस्थिती मात करू शकता। आता मी भारताकडनं भारताचा तिरंगा घेऊन चाललोय, 7 समुद्र पार सांगवी गावापासून सुरुवात केली ती आज भारताचा खेळाडू म्हणून चाललोय। तर नक्कीच मी आपल्या भारताला पदक मिळवून देईल आणि भारताचा झेंडा 7 समुद्र पार पाडेल। कारण त्या दिवशीचा अभिमान वाटतो ज्या दिवशी आपण त्या मेडल सेरेमनीसाठी उभा असतो आणि भारताचं जे राष्ट्रगीत आहे जेव्हा वाजवलं जातं तेव्हा देशासमोर, तेव्हा कळतं की वाटतं तेव्हा की आम्ही एक भारतीय आहोत। नक्कीच माझी इच्छा आहे ते राष्ट्रगीत माझ्या कर्तृत्वातनं वाजावं आणि पूर्ण देशाला दिसावं की महाराष्ट्रात देखील आमच्या त्या लेवलचे खेळाडू आहेत जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मेडल टाकू शकतात परिस्थिती पार करून। कधी आई वडिलांचं, मोठ्या भावाचं, माझ्या पूर्णच परिवाराचं योगदान तर आहेच, तसंच माझ्या वाईट वेळात सुद्धा साथ दिली। माझे वस्ताद असतील, ताराचंद भाऊ कालापुरे म्हणून आहेत, याची तालीम आहे पिंपरी चिंचवडमध्ये, त्या वस्तादांनी देखील मला भरपूर साथ दिली। तर मला माझ्या परिस्थितीने शिकवलं की आयुष्यामध्ये संघर्ष करू शकतो तुम्ही आणि संघर्ष करून तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता। तर आपण पाहिलं की सुमितने सांगितल्याप्रमाणे त्याचे प्रयत्न हे अविरतपणे सुरूच आहेत आणि रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील तो सुवर्ण पदक मिळवेल अशी भावना देखील त्याने व्यक्त केली। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।